नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत जे सध्या माननीय आपले जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे 2-3 दिवसापूर्वी एक जी-आर काढला होता. विधान भवनामध्ये त्यांनी असं सेंटेन्स दिलं होतं, की जे काही आमदार, खासदार, कुठल्याही पदावरती असणारे जे काही मंत्री वगैरे असतील, ते कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये गेल्यावरती किंवा इतर कुठेही त्यांचं काहीतरी आदेशाचं पालन आल्यावरती त्यांना पुरेपूर रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल. ते मेयर असू द्या शहराचे किंवा इतर कुठलाही पद असू द्या, जे जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे, त्या पदावर ते बसलेले आहेत, तर या पदाचा मान हा सरकारी अधिकाऱ्यांनी राखला पाहिजे. म्हणजे कसं होतं माहिती का, हे असं झालं की गाढवाच्या हातात तलवार आपण दिली आणि त्या तलवारीनेच त्या गाढवानी आपल्याला म्हणजे इन शॉर्ट मालकाला खल्लास केलं. ज्या जनतेने निवडून यांना दिलेलं आहे, तर सत्तेवरती बसून ह्यांनी जनतेची सेवा करायची का जनतेवरच लादायचं, ह्या जे काही जी-आर ह्यांनी काढलेला आहे, तुम्ही जर नीट विचार केला, हा पूर्णपणे जी-आर हा जनतेसाठी जर आपण व्यवस्थित विचार केला, कुठल्याही तुम्ही शासकीय अधिकाऱ्याजवळ गेला तर तो आपल्याला पहिली गोष्ट इज्जत देत नाही. तो एकाच काम पूर्णपणे असं एक भली मोठी लिस्ट करतोय. जर तुम्ही जर कुठल्या दवाखान्यात गेलात, सरकारी दवाखान्यामध्ये जर कुठेही गेलात शासकीय कामासाठी, तर तुम्हाला कागदपत्रासाठी दर बाय दर, कधी इकडे जा, कधी हे कर, कधी हे आणून दे, कधी ते आणून दे. हा प्रत्येक माणसाचा पर्सनल एक्सपिरियन्स हा आत्तापर्यंत आलाच असेल. तर हा जो काही देवेंद्र फडणवीस यांनी जो आदेश काढलेला आहे, तो जर जनतेसाठी काढला असता तो खूप भलं झालं असतं. कारण राजकारणासाठी काढून काहीच फायदा नाही. कारण राजकारण हे माजलेलेच आहेत पैसा खाऊन. ते पण त्यांनी अशा लोकांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक सुद्धा सन्माननीय म्हणण्यासारखा किंवा आदरणीय म्हणण्यासारखा एक सुद्धा राजकारणी तुम्हाला दिसणार नाही. ते भल्यातलं पंतप्रधान असू दे किंवा खालच्या खालच्या राजकारणी असू दे. राजकारणी हे फक्त आणि फक्त हरामखोर असतात. त्यांचं फक्त आणि फक्त एकच काम असतं की जनतेला शेंडी लावून त्यांचे पैसे घ्यायचे आणि आपली प्रॉपर्टी वाढत बसायचं. सत्तेमध्ये असे काही लोक आहेत की बलात्कार केलेले काही लोक आहेत. जर तुम्ही बिहारच्या निवडणुकीत बघितलं किंवा इतर जे काही सत्तेमध्ये जे आहेत त्यांची जी काही यादी जर आपण काढली गुन्ह्याची, तर ती भरपूर जास्त. काही लोकांचे सेक्सचे MMS जास्त व्हायरल झाले, त्यांना सुद्धा पदावर काही लोकांनी बसवलेले. काही लोकांचं असं सेंटेन्स आहे त्यांच्या सरकारमध्ये की आम्ही बीफ खातो, आम्ही हे करतो, ते करतो. ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी सेंटेन्स तुम्हाला दिसल्या असतील. एक सुद्धा राजकारणी तुम्हाला स्वच्छ आणि धुतल्या तांदळाचा दिसणार नाही. त्या लोकांची पाठराखण करण्यासाठी आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असं वाक्य केलं की बाबा तुम्ही त्यांना रिस्पेक्ट द्या, तुम्ही त्यांना हे द्या. हेच जर सेंटेन्स त्यांनी सामान्य जनतेसाठी दिलं असं की सामान्य जनता ही जर तुमच्याकडे मदतीसाठी आली तर त्यांच्यासाठी तुम्ही पूर्णपणे उभं राहावं, त्यांना एक रिस्पेक्ट द्यावी, त्यांचं काम पूर्ण झालंच पाहिजे, अशी एखादं हुकूम जर काढला असतं ते जनतेला चांगलं बरं वाटलं असतं. म्हणजे कसं जातं की चोरावर मोर अशी जी गत आहे. कारण सरकारी अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कुठलं काम करत नाही. लाच त्यांना लागतीच लागते. कारण एवढा पगार त्यांना प्रशासन सरकार देत असून सुद्धा सरकारी अधिकारी कर्मचारी हे पूर्णपणे लुटायलाच बसलेले असतात. 500 रुपये दे तर काम करतो. पोलीस स्टेशनला गेला तर पैशाशिवाय काम होत नाही. हे सत्यच आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. ज्याच्याकडे जास्त पैसा त्याच्याकडे जास्त पॉवर, आणि ही गोष्ट ही सध्या लाजिरवण्याचं आहे. त्याची पाठराखण आपल्या माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे. तुम्ही जर आता प्रकरण बघितलं, जे अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री, त्यांच्या मुलाचं जे जमीन घोटाळ्यामध्ये जे नाव आलं होतं, तर बाकीच्या लोकांचंच नाव गुन्हे दाखल झाले, पण अजित पवार यांचे सुपुत्र श्री पार्थ पवार यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल होताना आपल्याला दिसलेला नाहीये. म्हणजे कसं होतं की राजाचा मुलगा राजाचा राज करतो आणि खाली जे दबले जातात ते शिपाई असतात किंवा कार्यकर्ते, चाटणारे कार्यकर्ते आपण म्हणतो, ते तिथं राहताना आपल्याला दिसतील. पण देवेंद्र फडणवीसचा हा जो निर्णय आहे की बाबा तुम्ही रिस्पेक्ट द्या, हे करा, ते करा, हा जर सामान्य जनतेसाठी दिला असतं तर बरंच झालं असतं. कारण जनतेचा ह्याचा कुठेही विचार होताना आपल्याला दिसत नाहीये. जनतेच्याच पैशाने सत्तेवर बसायचं, जनतेच्याच मतांनी घेऊन आपण तिथं खुर्ची विराजमान व्हायचं, नंतर त्याच लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावी अशी अपेक्षा करायची. म्हणजे ही जी आपण अधिकाऱ्यांकडे त्यांनी जी रिस्पेक्ट मागितलेली, त्यांच्याकडे जो वेळ मागितलेला आहे, तो भीक मागितल्यासारखा आहे की भिकारी आहे आम्ही, आम्हाला तुम्ही ती गोष्ट द्या, असं. की कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर ते रिस्पेक्ट नाही दिली तर त्यांचा अपमान होतो तिथं. इन शॉर्ट, जे आता अजित पवारांचं जे IAS बद्दल जे कॉल रेकॉर्डिंग जी व्हायरल झाली होती, ज्यांनी अजित पवार यांनी जो दम दिला होता त्या IAS अधिकाऱ्याला, त्याच्यावरनं कदाचित फडणवीस, आपले जे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते कदाचित थोडेसे बिथरले असतील आणि म्हणले असतील की नाही, आता जर असं नाही झालं किंवा ती व्यक्ती जर तशी करू शकते, इतर अधिकाऱ्यांमध्ये पण हिंमत येईल, तसं त्यांची थोडीशी मनाची धाकधूक होताना आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांनी कदाचित असं हुकूम काढलेला आहे. पण हाच जो हुकूम जर सामान्य जनतेसाठी जर यांनी काढला असतं तर अत्यंत बरं वाटलं असतं आणि ते बरं झालं असतं. पण ते कसं असतं म्हणतो तुम्हाला म्हणलं मगाशी, चोरावर मोर, चाटणाऱ्यांची चाटतातच असं असतं. त्यामुळे हे जर का पूर्णपणे सरकार नाही, नालायकच लोक आहेत. ते काँग्रेस असू द्या, नाही तर BJP नाही तर कुठल्याच थर्ड क्लास पक्ष द्या, राजकारणी मादचोतच असतात.
पण एक ठराविक लिमिटपर्यंत आपण हे करायचं असतं, ऐकून घ्यायचं असतं. जनता पण इतकी गांडू जनता आहे की हे सगळं बघते तरी सुद्धा जनता शांत बसते, म्हणजे किती गांडू आहे. ते जनतेचे अधिकार ही जनता विसरत चालली आहे हळूहळू. राजकारण्यांना आपल्या बोकांडी कसं बसून घ्यायचं हे सध्या आपल्याला होताना दिसते. त्यामुळं या निर्णयावर काय योग्य तो तुमचं मत आहे हे व्हिडिओ बघून तुम्ही नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.